लोक संघटनेमध्ये तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर मी काम केलेलं आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे जे विचार आहेत ते पूर्ण तालुक्यावर पर्यंत पोहोचवायचे हा विचार घेऊन मी आता सध्या पुढे काम करणार आहे. पवार साहेबांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. जरी काही घटना घडलेल्या असतील तरी पवार साहेबांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात वर्ग असला आहे. तसंच आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. त्या वर्गांना एकत्र करणे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा विचार व पवार साहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवून प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त आघाडी मिळवून देणे हे माझं आणि माझ्या जवळच्या सर्व सहकाऱ्यांचं काम असणार आहे. नाही, तसं काय वाटणार नाही. त्यांचा विचार होता. प्रभारी होते, त्यांना थोडासा एक वेगळी संधी मिळाली म्हणून त्यांनी करायचा तो निर्णय घेतला असेल. परंतु समाजातील विचारसरणीचेच ते व्यक्ती आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये कदाचित त्यांचा विचार बदलला तर माघारी येण्याची शक्यता आहे. मी पवार साहेबांच्या गटातूनच 1999 पासून मी पवार साहेबांच्या अगोदर 1995 पासूनच मी काँग्रेसमध्ये काम करतोय आणि 1999 10 जून 1999 ज्यावेळेस पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्या स्थापनेपासून मी मोहोळ तालुका उपाध्यक्ष व काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केले नाना फाटेंच्या नेतृत्वाखाली आणि माननीय रणजितसिंह मोहिते पाटील प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यानंतर संजय मामा शिंदेच्या जिल्हा बॉडीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. पवार गटाची कुठली नव्हती. पवार गटाचं काम करत होते. पवार गटांचे कामात म्हणजे रमेश बारसकर साहेब पुढे होते. त्याच्या पाठीमागे ज्यावेळेस रोहित पवार वगैरे आले, त्यांची काही सुप्रियताई आल्या, त्या कार्यक्रमात माझी हजेरी होती. त्यावेळेस मी त्यांना रमेश बारसकर साहेबांकडे जबाबदारी होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं त्यावेळेस मी हजर होतो त्या कार्यक्रमाला. पक्षीय जबाबदारी काही नव्हती गेली 6-7 महिने. नाही, गटबाजी असं काय नाही. काही थोडस कसं असतं, एक पद असतं, 5-10 जण इच्छुक असतात, प्रत्येकाची तेवढी क्षमता असते. प्रत्येकाला असं म्हणत नाही की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या क्षमतेचा असतो. कोण राजकीय असतो, कोण वैचारिक असतो, त्या पद्धतीनं असते थोडेसे. मग एखादी नेमणूक झाल्यानंतर कुठलीही कसलीही नेमणूक होऊ द्या, तो ग्रामपंचायतला एखादा सदस्य जरी आपण काढला तरी तिथला एक दुसरा कोणतरी थोडासा नाराज असतो, परंतु ते आपण समजून घेऊन पवार साहेबांच्या बरोबर आपल्याला काम करायचं आहे. पवार साहेबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यामुळं आपण तेच आम्ही समजून म्हणजे जे काय आता माझे जे काय पदाधिकारी आहेत त्यापैकी मंगेशराव पांढरे आहेत, ते थोडीशी नाराजी आहे, परंतु होईल, हळूहळू कमी होईल असं वाटतंय. आता लोकसभेच सगळीकडं प्रचाराची यंत्रणा चालू आहे. मोहोळ तालुक्यामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या प्रचारात भाजपची यंत्रणा सक्रिय आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची एक यंत्रणा सक्रिय आहे आणि शिंदे गटाचे पण लोक काम करतात. तसं प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ फक्त काँग्रेसची जी यंत्रणा पळते, जसं की आता पवार साहेबांचा एक तुमचा गट आहे, तर तो सद्यस्थितीत कुठं मैदानात आणखी दिसत नाही किंवा त्यांच्यासोबत आणखी कार्यक्रमामध्ये पुढे जाणवला नाही. इथले प्रभारी म्हणून माननीय रमेश बारसकर साहेब होते, त्यामुळे त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी होती. त्यांचे सहकारी जे होते सुरुवातीला त्यांनी ते काम करत होते, परंतु अचानकपणे रमेश बारसकर साहेब सोडून गेल्यानंतर थोडीशी पोकळी निर्माण झाली गेल्या 8-10 दिवसामध्ये. ती पोकळी आम्ही आता ही अध्यक्षपद आता नेमणूक झाली तर आम्ही 1-2-3 दिवसात सगळी पुन्हा आखणी करू आणि पूर्णपणे प्रचार यंत्रणेत सहभागी होऊ. पक्ष वाढवण्यासाठी आमचा फक्त पवार साहेबांचा विचार मोहोळ तालुक्यामध्ये पोहोचवायचा हीच आमची पक्ष वाढीसाठी पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात लढावं लागणार. तुम्ही त्यात बाहेर राहताय, तालुका अध्यक्ष म्हणून काय बाहेर राहताय म्हणजे याचा अर्थ मला काय कळणार.
बाहेर राहतो असं असं काय कार्यक्रम नाही. काय कसं असतं की व्यवसायिक निमित्त काही दिवस मी थोडस बाहेर असतो, काही दिवस माझं शेवटी घर मी ज्या गावात राहतो तिथून मी जनतेमधून मी 5 वेळा निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझ्याबद्दल काही नाराजी असल्यास तर मी आजपर्यंत मी अपराजित व्यक्ती आहे. मी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनला, ज्या इलेक्शनला मी किंवा माझ्या घरातले कोण व्यक्ती उभारले प्रत्येक जण निवडून आलेला आहे. त्यामुळे बाहेर राहून असं नाही, मी व्यवसायामध्ये काही दिवस बाहेर असतो, परंतु आता पूर्ण वेळ आता थोड्याशा जबाबदाऱ्या, मुलं वगैरे मोठी झाली त्यामुळे जबाबदाऱ्या मी वाटून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता थोडंसं गावी माझा पेट्रोल पंप आहे, शेती आहे, घर आहे, माझी आई आहे, त्यामुळे बाहेर राहण्याचा काही प्रश्न येणार नाही. आणि त्या दृष्टीमधून राजन पाटील साहेबांचं वर्चस्व आहे हे मान्य करतो, परंतु पवार साहेबांचा विचार जो आहे तो त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. तो 25% 30% जो आहे ते जरी आम्हाला पवार साहेबांच्या विचाराबरोबरची मतं जर आम्हाला मिळाली तर आम्ही बरोबरीत येऊ असं आम्हाला वाटतं.